नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी बातमी. 20 महिन्यांची थकबाकी मिळणार. लाखोपर्यंत पोहोचण्याची शक्यता. लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. आयोगाने आपल्या शिफारशींना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कर्मचारी संघटना, निवृत्तीवेतनधारक आणि इतर हितधारकांकडून सूचना मागवणे सुरू आहे. दरम्यान वेतनवाढ आणि थकबाकीबाबतचे महत्त्वपूर्ण अंदाज समोर येत आहेत. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 20 महिन्यांची थकबाकी मिळणार. वृत्तानुसार वेतन आयोगाला सरकारला शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. अशा परिस्थितीत सरकार आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू करेल. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुमारे 20 महिन्यांची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारक थेट प्रभावित होणार आहेत. आता कर्मचाऱ्यांची नजर फिटमेंट फॅक्टरवर. कर्मचाऱ्यांचे पगार आणि थकबाकी वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर मुख्य आधार आहे. जर सरकारने 2.57 फिटमेंट फॅक्टरला मंजुरी दिली तर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात लक्षणीय वाढ होणार आहे. चला तर बघूयात कोणाला किती मिळणार थकबाकी. एका अंदाजानुसार जर 2.86 फिटमेंट फॅक्टर लागू केला तर स्तर 10च्या कर्मचाऱ्यांना 20.87 लाख रुपये मिळतील. स्तर 9च्या कर्मचाऱ्यांना 19.75 लाख रुपयांपर्यंत अपेक्षा आहे. स्तर 8च्या कर्मचाऱ्यांना 17.71 लाख रुपयांपर्यंतची थकबाकी मिळू शकते. कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठ्या दिलासाची अपेक्षा आहे. आता लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक वेतन आयोगाच्या शिफारशीची वाट पाहत आहेत. आयोगाच्या अहवालामुळे पगार, निवृत्तीवेतन आणि भत्त्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.